हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल सुनीता अनप्लॅन. सो आज आपण परत बिग बॉस मराठी सीझन 6च्या एपिसोड 12बद्दल बोलूया. तर याच्यामध्ये स्टार्टिंगलाच कॅप्टन्सी टास्क होता. तर कॅप्टन्सी टास्कमध्ये तुम्हाला माहितीच आहे, कॅप्टन्सीचे उमेदवार होते विशाल, प्रभू, राकेश, प्राजक्ता, दीपाली आणि आयुष. आणि मग बिग बॉसनी त्यांना गेम सांगितला की म्हणजे सॅटेलाईटचा गेम होता की ग्रह आणि उपग्रह असे होते. म्हणजे हे जे होते कॅप्टन्सी पदासाठी जे सिलेक्ट झालेले ते सगळे ग्रह होते आणि बाकीचे सगळे उपग्रह असणार आहे. तर त्याच्यामध्ये जो कोण टास्क चालू झाला बजर वाजवायचा होता. जो कोणी बजर वाजवेल तर तो मग सूर्य होईल आणि नंतर तिथून मग बहुमताने 2 उपग्रह निवडायचे होते. तर ते तिघं मिळून डिसाईड करणार की कोणाला बाहेर काढायचा. तर अशा प्रकारे टास्क चालू झाला. टास्कमध्ये मग याने आयुषने बजर दाबला आणि तो सूर्य झाला आणि नंतर मग तिथे डिसाईड करायचं होतं की उपग्रह कोण असणार. तर स्टार्टिंगला ते ऑफकोर्स तिथे आर्ग्युमेंट चालू होते, कोण जाणार कोण नाही वगैरे. आणि डिसाईड झालं की रुचिता आणि सागर. नंतर मग तन्वी आजकाल फार छान गेम खेळते, तिला गेम चांगला कळतोय. तर ती म्हणे आपलाच माणूस आला आहे, म्हणजे आयुषने बदल लावलेला, तर आपल्यामधलं कोणीतरी जायला पाहिजे. सो दॅट्स वाय नंतर मग कसं बहुमत करायचं होतं ना. तर ह्या लोकांची जर टोळी गँग होती, त्यांचे कसं मायनॉरिटीमध्ये होते आणि ह्या लोकांचे मेजॉरिटीमध्ये होते वोटिंग. सो दॅट्स वेमध्ये आय हॅव डिसाइडेड की आपण तन्वीला आणि ओंकारला पाठवूया. नंतर तन्वी आणि ओंकार खाली आले आणि त्यांनी मग ह्याच्यामध्ये आयुषबरोबर डिस्कशन केलं की बाबा सध्या आपण प्रभूला नको काढूया आणि रोशन पण चांगला आहे वगैरे. सध्या आपण विशालला, प्राजक्ता झालेली आहे कॅप्टन, आपण विशालला आणि प्राजक्ताला बाहेर करूया. तर असं सांगून नंतर मग त्यांनी डिसाईड केलं की हिने तन्वीने विशालला बाहेर काढलं हे सांगून की हा टोळीच्या मेंबर्सच ऐकतो आणि त्यांना सपोर्ट करतो आणि ते चुकत आहेत तरी त्यांना काही बोलत नाही वगैरे, असं हे बोलून तिने त्याला बाहेर काढला. आणि ओंकार म्हणाला की प्राजक्ता इमोशनल होऊन डिसिजन घेते, ती इन्फ्लुएन्स वगैरे होते. सो दॅट्स वाय त्याने, आणि ती झालेली आहे कॅप्टन, सो त्यांनी तिला बाहेर काढलं. तर अशा प्रकारे मग ऑफकोर्स तिथे भांडणं चालू झाली. तिथून वरून रुचिता ओरडायला लागली की विशालला बाहेर, विशाल बोलतो नेहमी मी स्ट्रॉंग कंटेस्टंट आहे म्हणून नेहमी मला असं बाहेर काढतात, माझ्या विरुद्ध सगळेजण वोटिंग करतात वगैरे. आणि अशा तऱ्हेने तो राऊंड तिथे संपला. नंतर मग इकडे विशालने हे केलं की आयुषला बोलवलं आणि आयुषला सांगतोय तो की जर तुला माझा सपोर्ट हवा असेल, तर टोळीचा सपोर्ट हवा असेल, तर मग तू डील करतोस का. तर त्यांनी सांगितलं काय, म्हणे राकेशला फायनलला आणायचं. तर मला ठीक आहे, मी तर हे ठरवलंच होतं की राकेशलाच फायनलला आणायचं आहे. आणि अशा रीतीने त्यांनी ती डील केली. नंतर इथे सेकंड राऊंड चालू झाला. सेकंड राऊंडमध्ये पण आयुषनेच बजर दाबला आणि त्याच्यानंतर मग डिसाईड झालं की अनुश्री आणि दीपालीने उपग्रह बनायचं. आणि मग त्या खाली आल्या आणि मग त्यांनी दीपालीने प्रभूला बाहेर काढलं हे सांगून की तो सांभाळू नाही शकत. आणि अनुश्रीने राकेशला बाहेर काढलं की तो काही काम करत नाही, चहा करतानाच दिसतो आणि त्याचं काही इन्व्हॉल्वमेंट नाही आहे आणि रूल फॉलो करत नाही. आणि असं बोलून त्यांनी राकेशला बाहेर काढलं. तर मग अशा रीतीने आयुष आणि रोशन हे फायनलिस्ट झाले. नंतर इथे विशाल प्रभूला बोलत होता, तो आमच्या टोळीमध्ये बघितलं ते लोक तुझं कसा फायदा करतायत, ते लोक तुला इन्व्हॉल्व नाही करत आहे, तुला गृहीत धरलं जातं आहे, तुझा वापर केला जातो आहे, तर तू आमच्या टोळीत येतो का. तर राधा बोलते नको त्याला असं बोलू, तू असं का बोलतो. परत सगळेजण बोलते की तो मी त्यांना इन्फ्लुएन्स करताय. आणि ते राकेश भरपूर भडकला होता तो आपल्या टीम ग्रुपवरती की तुम्ही लोक असे कसे, तुमचं बहुमत होतं तरी तुम्ही अनुश्रीला कसा चान्स दिला. आणि ती मग ठीक आहे मी कॅप्टन नाही बनलो, मग ते ठीक आहे, पण मग ती हे बोलते की हा काम करत नाही, याचं इन्व्हॉल्वमेंट नाही, हा रूल फॉलो करत नाही, झोपतो वगैरे. तर हे सगळं कसं तुम्ही लोकांनी ऐकून घेतलं आणि मी नाही ऐकून घेणं, तिची अवकातच काय आहे. आणि इथे काय होतं, ह्या लोकांचे आर्ग्युमेंट्स आतमध्ये चालू होते. तर तिथे बाहेर राधा आणि तनुषी दोघी ऐकत होत्या आणि ते एन्जॉय करत होत्या की यांची आपापसातच भांडणं होत आहेत म्हणून. आणि राधा बोलते अरे यांच्याच टीम ग्रुपमधला माणूस आयुष सिलेक्ट झाला आहे तरी यांना आनंद होत नाही आहे आणि हे लोक राकेश नाही झाला म्हणून तर आर्ग्युमेंट्स करता भांडत आहेत. सो दॅट्स वाय मग ते, आणि जसा इथे राकेश बोला तिची अवकातच काय, तिथे परत अनुश्री आतमध्ये आली आणि भांडायला लागली
की तू माझी अवकात कशी काढू शकतो वगैरे. तर तो तेच म्हणाला की म्हणे मला हे बोलायचं नाही की तू मला कॅप्टनच्या पदासाठी उमेदवारी पासून काढलंस म्हणून. पण मला मला हे म्हणायचं आहे की तू जे कारणं दिली ती बरोबर नव्हती. तर ती म्हणते नाही पण मला खरंच तसं वाटतं की तू आहेस तसा. तू नाही करत कामं. तू नाही टास्क करत आहेस. तुझं नाही इन्व्हॉल्वमेंट. तू फक्त झोपत वगैरे असतो. तर मग तो मला तू कधी कुकड काय वाजलंय का माझ्यासाठी वगैरे. तरी ती नाहीच म्हणजे नाही मला तुला द्यायचं होतं. मला तुला बाहेर काढायचं होतं. तर इथे अशा रीतीने ती म्हणजे भांडणच करत होती. आणि दुसरीकडे मग रागेश रागांनी नंतर आयुषबरोबर पण रिॲक्ट करत होता. बिचारा आयुष एकदमच सॅड झालेला आणि तो बिचारा सॉरी बोलत होता. पण राकेशने काहीच ऐकलं नाही आणि तो तिथून निघूनच गेला. नंतर सोनाली पण बोलत होती की तुम्ही राकेशच्या गुडबुकमध्ये तुम्हाला राहायचं आहे म्हणून तुम्ही त्याला सपोर्ट करतायत वगैरे. आणि इथे विशालचं तर काय राकेशच्या बद्दल त्याला काय जेलसी आहे की काय आहे खरंच कळत नव्हतं. म्हणजे तो त्याला तर तो आवडतच नाही आहे. तर तो त्याची ॲक्टिंग करत होता. आता मम्मी मम्मी करे. नंतर असं म्हणे एवढ्याशा छोट्या मुलीने माझी पतंग कापली. नंतर माझ्या सेवकांनी मला धोका दिला आणि असं सगळं वेड्यासारखं बोलत होता. इथे तन्वी आणि दिव्या ह्या बोलत होत्या की डबल गेम चालू आहे. नंतर कारण आयुष आणि प्राजक्ता हे बोलत होते की दीपाली ताई पण वेगळ्या रीतीने प्रेझेंट करते. आधी बोलत होती तुझा डिसिजन आहे, तुझा डिसिजन आहे. आणि नंतर तिथे राकेशला बोलते नाही त्याने डिसिजन घेतला तर मी काय करणार. म्हणजे असे सगळेजण एकमेकांच्या मागे एकमेकांबद्दल बोलत होते. रात्रीनंतर आयुष, तन्वी आणि प्रभू पण बोलत होते. तेव्हा तन्वी विशालबद्दल हेच बोलत होती की मला माहिती आहे म्हणजे कसं लास्टचा आठवडा ती त्याच्याबरोबरच होती. तर ती तेच सांगत होती मला माहिती आहे विशाल कसा आहे तो. तर त्याने मला माकड बनवून ठेवलं असतं. सगळ्या मुली त्याच्या म्हणजे कसं अंडरच आहेत आणि त्या ऐकत त्या सगळं त्याचं ऐकत आहेत आणि तो म्हणजे त्यांचा लीडरच बनला आहे. तर मला असं माकड बनायचं नव्हतं, कोणाच्या अंडर करायचं नव्हतं, राहायचं नव्हतं. सो दॅट्स वाय मी तिथून निघून आली. तर कारण रात्री तिथे राकेशला विचारत होता एक्झॅक्टली मुद्दा काय आहे तुमचा. तर तो ते सांगत होते त्या लोकांमध्ये युनिटी आहे, आपल्यामध्ये युनिटी नाही आहे. तर ते तर बरोबर आहे. ॲक्च्युली तसं बघायला गेलं तर वरती सगळेजण ह्या लोकांच्या या टीममधले या ग्रुपमधले सगळ्यात जास्त मेंबर्स होते. तर तसं बघायला गेलं तर हे लोक डिसिजन घेऊ शकले असते ह्यांच्यातर्फे. पण त्यांनी नाही डिसिजन घेतलं. पण सो तो पण म्हणजे राकेश जरा जास्तच रिॲक्ट करत होता असं वाटत होता आणि ते त्याच्याच ग्रुपमधल्या लोकांना आवडत नाही आहे. तर हे तर दिसून आलं म्हणजे सगळेजण मागे काही ना काहीतरी बोलत होते. तर मला नाही वाटत हा ग्रुप आता किती टिकेल तो. आणि सोनाली पण तेच म्हणजे तो लीडर वाटतोय आणि बाकीचे त्याचे पैदे वाटत आहेत. म्हणजे कारण प्राजक्ता असे त्यांचं डिस्कशन चालू होतं. तेव्हा प्राजक्ता बोलत होती आता तो हर्ट आहे. पण म्हणून मी ऐकून घेतलं. पण नंतर मी नाही ऐकणार. त्याला आपल्या ग्रुपचा विशाल नाही बनून द्यायचा. सो दिस इज अ बिग स्टेटमेंट. म्हणजे सगळ्यांनाच कोणाला म्हणतं ना कोणाला फॉलोअर नाही व्हायचं आहे. प्रत्येकजण इंडिव्हिज्युअली गेम खेळायला आला आहे. तर प्रत्येकाला खेळायचं आहे. तर प्रत्येकजण प्रत्येकाच्या मागे असंच काहीतरी वेगवेगळं बोलतो आहे. पण समोर मे बी ड्यू टू रिस्पेक्ट ऑर अदर थिंग्स पण समोर कोणी बोलत नाही आहे. सगळेजण एकमेकांच्या मागेच बोलत आहे जे की बरोबर नाही. इफ इट इज तुम्हाला जे वाटतं ते तुम्ही स्टँड घेतलं पाहिजे आणि बोललं पाहिजे. पण तसं कोणी बोलतच नाही. इथे की इथे दिव्या, राधा आणि तन्वी, अनुश्री बसले होते. दिव्याचं कसं आहे दिव्या आणि तन्वी दोघीही काय करतात या पण ग्रुपमध्ये आहे आणि त्या पण ग्रुपमध्ये आहे. म्हणजे त्या अनुश्री आणि राधाशी दोघी चांगल्या बोलत आहेत. तर ती एक छान स्टेटमेंट बोलून गेली दिव्या. सांगत की एखाद्याच्या एवढं पण विरोधात नका जाऊ की सगळी दरवाजे बंद होतील. तो हे खरंच आहे. म्हणजे पुढे मागे जर तुम्हाला मदत लागली तर तुम्ही मदत मागायला नाही जाऊ शकणार. सो हे छान बोलली ते. तर दुसऱ्या दिवशी असं झालं राकेशला एवढा राग आला होता की तो उठलाच नाही. तो झोपूनच राहिला. नंतर सगळेजण उठवत होते तो काही उठला नाही. नंतर ते आपलं बिग बॉसचं जे आहे बजर वाजतं कुकुडुकुकचं ते वाजलं.
तरी तो उठला नाही. प्राजक्ता त्याला समजवायला आली की बाबा उठ, नाही तर मला पनिशमेंट मिळेल वगैरे. म्हणतो नाही, मी नाही उठणार असं. पण मग प्राजक्ता म्हणाली आता मी काय करणार, मी उठवायचा प्रयत्न करते पण हा उठतच नाही आहे. नंतर इथे असं दाखवलं की दीपाली आहे ती एक बाहेर बोलत येते की वॉशरूममध्ये कपड्यांची एक पिशवी आहे, ती कोणाची आहे. तर नंतर अनुश्री तिथे किचनमध्ये वगैरे होती. अनुश्री म्हणाली ती माझी नाही आहे. नंतर तिथे जाऊन विचारलं हिला, राधाला. तर राधा म्हणाली माझे आहेत म्हणून. आणि तिथे पण त्यांचे आर्ग्युमेंट झाले आणि जोरजोराने हे झाले. सागर जोराने बोलायला लागला. सागर म्हणतो अरे मग तुमचे कपडे आहेत तर मग ते उचला ना. तर मग अनुश्रीचं वगैरे असं म्हणणं होतं ॲक्च्युली कसं आहे, ते कपडे राहिले होते. आणि नंतर मग बिकॉज ऑफ टास्क यांना आपलं गार्डनचं जे वॉशरूम आहे ते वापरावं लागत होतं. तर त्यामुळे ते कपडे तिथे राहिले तर लक्षातच नाही राहिले. तर ती राधा म्हणाली सुद्धा की मी कपडे उचलते, नो प्रॉब्लेम, सॉरी म्हणून. तरी ती अनुश्री म्हणजे काय माहिती तिला दिसायचंच आहे त्यामुळे ती प्रत्येक पॉईंट स्ट्रेच करते. तर ती मोठमोठ्याने म्हणजे तिचे आर्ग्युमेंट्स नसतात, तिची डायरेक्ट भांडणंच असतात. तर ते सागरला आवडलं नाही. तर सागर पण भडकला आणि तो वॉशरूममध्ये जाऊन इमोशनल झाला थोडा. इथे दीपाली पण तिने काहीतरी वेगळे एक्सप्रेशन्स दिले चेहऱ्यावरती अनुश्रीने. तर दीपाली म्हणाली हे बिहेवियर तुझं रॉंग आहे. तर ती म्हणते मला रॉंग बिहेव करायचं आहे म्हणजे तुला काही चांगलं राहायचंच नाही आहे. तू इथे तुझी इमेज काय वाईट दाखवायची का लोकांना, तुला कळत नाही अनुश्रीचं. म्हणजे ॲक्च्युली एक आहे की बाबा सपोज आजचं जे इन्सिडन्स झाला, राकेशची जी दुसरी बाजू आहे ती पण दिसली की तो किती सेल्फ सेंटर्ड आहे आणि मग त्याला प्रत्येकाचं अटेन्शन हवं आहे किंवा त्याला असं वाटतं की सगळ्यांनी माझंच ऐकावं वगैरे. तर त्यांनी त्याचे ते रिॲक्शन वगैरे सगळे ते बाहेर आले वगैरे. पण मग किती म्हणजे तुम्ही प्रत्येक गोष्ट स्ट्रेच का करायची ते काय कळलं नाही. तर रुचिताने इथे बाहेर जाऊन तिथे सांगितलं की सागर इमोशनल झाला आहे बिकॉज ती पण तिथे वॉशरूममध्ये होती. आणि तर मग नंतर गेली अनुश्री त्याच्याशी बोलायला. सागर बोला मी आता बोलणार नाही तुझ्याशी. कारण ती एवढी नेहमी बोलताना तिला भानच राहत नाही, ती एवढी तावतावानी बोलत असते की खरं म्हटलं तर हे डिसरिस्पेक्टफुल म्हणजेच त्याच वेनी असतं. सो तिने ते समजायला पाहिजे. नंतर मग इथे राकेश झोपूनच होता. दुपारचा 1 वाजून गेला तरी राकेश झोपलेलाच आहे. नंतर ते राकेशला बिग बॉसनी बोलवलं आणि म्हणे तुमचा राग कंटेस्टंटपर्यंत ठीक आहे, मर्यादित ठेवा. पण तुम्ही असं झोपून बिग बॉसच्या विरोधात जाताय, बिग बॉसचे नियम तोडताय, तर ते चुकीचं आहे ना. तर मग तुम्हाला हां हे बरोबर आहे म्हणून नाही असं नाही करणार. आणि तो बाहेर आला. नंतर ते जेवणावरनं पण रुचिताचं आणि परत तन्वीचं भांडण झालं. नंतर ती रडायला वगैरे लागली. सगळे काही काही लोकं ग्रुपमध्ये जसं दीपाली आहे ती दोन्ही ग्रुपमध्ये चांगल्या राहण्याचा प्रयत्न करते, ती तिला समजावायला वगैरे लागली वगैरे असं. नंतर मग इथे सगळेजण झोपले होते. म्हणजे संध्याकाळची वेळ होती. तरी पण आता त्यांना काही टास्कच नव्हता किंवा काय. तर प्राजक्ताच अशी बसूनच होती पण ती झोपली होती. नंतर सचिन होता तोही झोपला होता. आणि बिग बॉस म्हणाले त्यांना सुप्रभात, म्हणजे ॲक्च्युली संध्याकाळची वेळ होती. पण नंतर प्राजक्ता म्हणते गुड इव्हनिंग सर. बिग बॉस तर म्हणतात सर्वच रूल तोडले जात आहेत आणि आपण बघत राहायचं. मला प्रश्न पडला आहे नवीन कॅप्टन निवडायचा का नाही. नाही सगळे म्हणाले नाही नाही निवडायचा. तर मग त्यांनी सांगितलं सगळ्यांनी बाहेर या. आणि तो आता सगळ्यांनी बाहेर या सांगितलं म्हणजे आपल्या कॅप्टन्सी टास्कसाठी. तर उद्या होईल टास्क ह्याच्यामध्ये रोशनमध्ये आणि आयुषमध्ये. पण इन शॉर्ट आजच्या दिवसात हेच कळलं की लोक सगळेजण एकमेकांच्या नुसतं मागे बोलत आहेत. जसं अनुश्री आणि राकेशबद्दल भरपूर बोलत होती तर त्याची सेकंड बाजू बाहेर आली. दीपालीचं दोन्ही बाजूनी खेळते. प्राजक्ता आणि करण तेच बोलत होते की याला आपल्या ग्रुपचा विशाल नाही बनवून द्यायचं. तन्वी आणि दिव्या हे बोलत होते की आपण इथे सगळीकडे डबल गेम चालू आहेत. करणचं तर काही कळतच नाही, त्याला तो कसा गेम करतोय म्हणजे खेळतोय, कारण तो सगळ्यांना नुसता समजावतानाच दिसतोय. इथे ओंकार आणि आयुष मे बी ते लोक सॉरी बिचारे फील करतात दोघं. त्यांना इंडस्ट्रीत राहायचं आहे तर मे बी ते सगळ्यांना घाबरत आहेत की रिस्पेक्ट देत आहेत
त्यामुळे ते लोक तसे वागतायत कळत नाही. रोशन कसा चांगला आहे, पण तो बिचारा चुकीच्या ग्रुपमध्ये गेला आहे. सो आणि अनुश्री आणि रुचिताला तर काय फक्त दिसायचं आहे म्हणून बोंबाबोंबच चालू आहे त्यांची. नंतर आजच्या एपिसोडनं हे तर कळलं कोण किती चांगलं आहे, ते कोण किती चुकीचं जातं आहे, कोण दिसण्यासाठी करते. तर पण एक आहे की राकेश बरोबर बोला की टोळीमध्ये युनिटी आहे जी आपल्यामध्ये नाही आहे. सो लेट अस सी उद्या काय होतं कॅप्टन्सीच्या टास्कमध्ये. तर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया उद्याच्या एपिसोडमध्ये. थँक्यू.